नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे। पहिल्या टप्प्यातील मतदान होतं, त्याचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। काय नेमकं राज्यभरात चित्र होतं थेट जाणून घेऊया। सचिन जाधव आपल्या बरोबर आहेत पुण्यावरून, तर थेट तुषार कोहळे सुद्धा नागपूरवरून आपल्या बरोबर आहेत। सुरुवातीला सचिन जाधव यांच्याकडे जाते। सचिन, काय नेमकं सांगतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज नेमकं काय चित्र बघायला मिळतं आणि कोणत्या प्रमुख लढती आहेत मुळात? खरंच मनश्री पाहिले तर 2014च्या अगोदर जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती पश्चिम महाराष्ट्रात होती ती आता 2019ला तशी दिसत नाहीये। 2014ला ज्यावेळेस भाजपने मोठ्या प्रमाणात मुसंडी जे आहे ते अनेक निवडणुकांमध्ये मारली आणि सध्या चित्र जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या लढती आहेत त्या प्रत्येक लढती ह्या चुरशीची होण्याची शक्यता आहे। खरं तर आज सोलापूरची निवडणुकी पहिल्या टप्प्यात होती, त्याच्या मतदार संघातून सुशील कुमार शिंदेंनी ज्या प्रकारे अर्ज भरला त्याच प्रकारे भाजपचे उमेदवार जयश्री स्वामी आहेत त्यांनीही अर्ज भरला। त्याचसोबत त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर बहुजन वंचित विकास आघाडीकडून अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणची जी निवडणूक आहे ती खूप चुरशीची परत एकदा पाहायला मिळते। कारण 2014ला ज्या प्रकारे सुशील कुमार शिंदेंना त्या ठिकाणी भाजपाकडून पराभव स्वीकारावा लागला होता त्याच प्रकारचे आता निवडणूक होईल, कारण त्या ठिकाणी स्वतः प्रकाश आंबेडकर उभा राहिलेले आहेत आणि भाजपचाही उमेदवार आहे, त्यामुळे त्या ठिकाणची चुरस निर्माण झाली आहे। खरं तर पुण्यात अजून काँग्रेसला उमेदवार जाहीर झालेला नाही। भाजपाचे जे पालकमंत्री होते गिरीश बापट त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्यात ही चुरशीची लढत होईल असं बोललं जाते, मात्र उमेदवार कोण हाच प्रश्न सध्या काँग्रेस समोर आहे। प्रश्न आहे की पुण्यामध्ये कोण काँग्रेसचा उमेदवार लढणार आहे। दुसरीकडे सोलापूरमध्ये एक तिरंगी लढत सुद्धा आपल्याला बघायला मिळते। विदर्भात नेमकं नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे थेट जाणून घ्या। तुषार कोहळे सुद्धा आपल्या बरोबर आहे। तुषार, एकीकडे नाना पटोले नितीन गडकरींना आव्हान द्यायला उभे राहिलेले आहेत। आज या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, मात्र विदर्भामध्ये नेमका कोणत्या प्रमुख लढती असतील? मनुष्य जर काय विदर्भाचा विचार करायचा झाला तर विदर्भामध्ये एकूण 10 लोकसभेच्या जागा आहे। 2014 मध्ये 10च्या 10 जागा सेना भाजपाने जिंकलेल्या होत्या। त्यामुळे आता 2019 मध्ये नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष आहे। जर का तुम्ही मागच्या 4 वर्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधला जर का ट्रेंड बघितला तर बहुतांश जागी भाजपने मुसंडी मारलेली आहे। मात्र मागच्या वर्षी भंडारा गोंदियामध्ये जी लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती तिथे मात्र भाजपचा पराभव झाला होता। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला मतदारांचा कल वेगळा पाहायला मिळतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मतदारांचा कल वेगळा पाहायला मिळतो। त्यामुळे नेमकं आता विदर्भामध्ये काय चित्र हे सध्या तरी सांगता येत नाही, पण मात्र छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीनंतर ग्रामीण भागामध्ये भाजपच्या विरोधात जे संतापाची लाट आहे त्याबद्दल नेमकं काय चित्र राहील हे निवडणुकीच्या म्हणजे 11 तारखेला मतदान झाल्यानंतर स्पष्ट होईल। पण जर का बघायचं झालं तर विदर्भामध्ये ज्या 10 लोकसभेमध्ये प्रमुख लढती आहे त्यामध्ये नागपूरची सर्वात महत्त्वाची लढत नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी यांची ही प्रमुख लढत आहे। कारण की नितीन गडकरी हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहे, तर नाना पटोले यांना आरोप केलेला आहे की नागपूरकरांना नितीन गडकरी यांनी विकास रेटलेला आहे, त्यामुळे त्यांनी विकासासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी। आणखी प्रमुख जर लढत बघायची झाली तर ती अमरावतीमधली आहे। नवनीत कौर राणा यांच्या विरुद्ध आनंदराव अडसूळ शिवसेनेचे जे विद्यमान खासदार, ती एक अत्यंत प्रमुख लढत आहे। महिला, विदर्भातल्या एकमेव महिला ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहे त्या तिथनं लढत आहे, त्यामुळे ती देखील अत्यंत महत्त्वाची लढत आहे। या व्यतिरिक्त यवतमाळमध्ये जी प्रमुख लढत आहे ती माणिकराव ठाकरे विरुद्ध भावना गवळी ही देखील अत्यंत अतिगतीची लढत आहे। कारण की मागच्या 4 टर्म पासून भावना गवळी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात एक अनेक प्रमुख लढती आहेत। खास करून नितीन गडकरी, नाना पटोले यांच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांच्याबाबतची नाराजी सुद्धा शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे। म्हणजे अंतर्गत कुठेतरी गटबाजी प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागतंय, मात्र सध्या तरी आज प्रत्येकाने फॉर्म भरलेले आहेत। काय नेमका आगामी काळात होतं, नेमका प्रचार कसा होतोय बघणं सगळं उत्सुकाचं ठरणार आहे। धन्यवाद। आपण पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भ